हाय मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज बघा आपण 40 इंच प्रिन्स कट 3 पीस प्रिन्स कट आपण कटिंग बघणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, त्याच्यासाठी मी घडी घालून घेतली. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अशा पद्धतीने मी घडी टाकून घेतली. बंद बाजू आपल्या साईडला, ओपन बाजू फ्रंट साईडला अशा पद्धतीने मी घडी टाकून घेतलेली आहे. ठीक आहे. तर अगोदर आपण बॅक साईडचा पार्ट बघून घेऊयात. तर बॅक साईडला बघा, पूर्ण उंची अधिक 1 इंच. तर आपली पूर्ण उंची आहे ब्लाऊजची 12.5 अधिक 1 इंच म्हणजेच 13.5 वरती आपली पूर्ण उंची टाकलेली आहे. बघा, तुम्ही व्हिडिओ झूम देखील करून बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर टाकून घेणार आहोत. शोल्डर टाकतेवेळी पण आपलं ठरलेलं आहे मेजरमेंट. शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच म्हणजेच शोल्डर आहे आपली 11 इंच. ठीक आहे. मग 11च्या निम्मे किती? 5.5 अधिक अर्धा इंच म्हणजेच 6 इंचावरती आपली शोल्डर आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टेप न उचलता तिथूनच मागच्या साईडला घेणार आहोत आपण साईड शोल्डर. तर साईड शोल्डर आहे आपली 3 इंच म्हणजेच 3 अधिक पाऊण इंच म्हणजेच 3.25 इंचावरती आपली साईड शोल्डर आलेली आहे. साईड शोल्डर म्हणजेच बाही शिवणीपासून गळ्यापर्यंतचा अर्धा जो भाग असतो त्याला आपण साईड शोल्डर म्हणतो. तुम्ही बाकीचे जर माझे व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बॅक साईडला मी गळा टाकणार नाही आहे, कारण मी गळा नंतर करणार आहे शिवतेवेळी. तर त्याच्यासाठी नंतर आपण बघूया पुढे. तर 40 चेस्टसाठी आपण मुंडा टाकतो नेहमी 6 इंचावरती. मग हे पहा, अशा पद्धतीने मी 6 इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण चौकट तयार करून घेऊया. त्याच्यानंतर इथं आपण हेवी चेस्ट असल्यामुळे आपण इथं पाऊण इंचावरती क्रॉस रेषा आखून घ्यायची. कमी असलं असतं तर आपण अर्धा इंच टाकलं असतं, पण हेवी चेस्ट असल्यामुळे आपण तिथं पाऊण इंचावरती टाकलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आपण अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने मागचा शेप देऊन घेणार आहोत मुंड्याचा. ठीक आहे. नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा पुन्हा रिवर्स घेऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. एक्स्ट्राचं कटिंग मी स्टिचिंग करते वेळेस करून घेणार आहे. ठीक आहे. पण सध्या मी अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवते आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटिंग पण आणि स्टिचिंग पण. ठीक आहे. कटिंग आणि स्टिचिंग एकत्र एकाच व्हिडिओ दाखवल्यामुळे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज लक्षात येईल अशा अंदाजाने मी कटिंग आणि स्टिचिंग बनवली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे कुठलाही डाऊट राहणार नाही तुमच्या मनात. ठीक आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण बॅक साईडचा मुंडा आपण कट करून घेणार आहोत. तर आता लगेचच आपण फ्रंट साईडचा पार्ट बघूया. तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने पुन्हा एक घडी टाकून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आपण हुक पट्टी आय पट्टी करणार आहोत, त्याच्यासाठी आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. त्याच्यानंतर बघा, आपण हा बॅक साईडचा पार्ट आहे तो ठेवून घेऊयात अर्धा इंच सोडून. जे आपण हुकपट्टी आयपट्टीसाठी जागा सोडली होती शिलाई मार्जिन, ते सोडून आपण बॅक साईडचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण अजून 2 इंच 2 सव्वा 2 इंच आपण एक्स्ट्राचं ठेवणार आहोत.
टक्ससाठी, टक्स म्हणजे इथं टक्स नाही येणार आहे, परंतु आपण अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडला आपण जो पार्ट जॉईंट करणार आहे प्रिन्स कट, त्याच्यासाठी आपण 2.25 इंच सोडलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला 1 इंच अजून एक्स्ट्रा घेणार आहोत. योगपट्टी आपण बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण 1 इंच अजून एक्स्ट्रा घेणार आहोत. ऑलरेडी 1 इंच आपली पूर्ण उंची बॅक साईडच्या ह्याच्यात वाढलेली आहेच, अजून प्लस फ्रंट साईडला 1 इंच अजून घेणार आहे. म्हणजेच फ्रंट साईडला आपलं किती होणार आहे, पूर्ण उंची अधिक 2 इंच. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंट साईडला ड्रॉ करून घेऊयात. आलं तुमच्या लक्षात? जे मागचं पॅटर्न होतं ते जशात तसं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यात 1 इंच ॲड केलेलं आहे. 2.25 इंच आपण पुढच्या साईडला अजून एक्स्ट्रा ठेवलेला आहे प्रिन्स कट जोडण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपण पहिल्यांदा केलेले अशा मुंड्याची खुणा, त्याच्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने पुन्हा एकदा खुणा करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला फ्रंट साईडला शेप देता येईल. आणि फ्रंट साईडचा आपण शेप देणार आहोत अर्ध्या इंचावरती. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपण शेप देऊन घेतलेला आहे. पुढचा शेप साधारण 1.5 इंचाचा होऊ शकतो. पुढचा म्हणजेच मागचा शेप आहे तो, आणि तो आपण अर्धा किंवा 1.25 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा 1 इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे, आणि या साईडला आपण 2.25 सोडलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला 2.25 इंच का सोडले ते सांगितलेले आहे, आणि 1 इंच पण आपण नंतर बघूयात, आपण दाखवते मी पुढे 1 इंच कशासाठी आपला उपयोग होणार आहे ते. त्याच्यानंतर इथं बघा आपण पुढील गळा 6.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 7 इंचावरती आपण पुढील गळा देऊन घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने ते जोडून घेणार आहोत. 6.5 अधिक अर्धा इंच पुढील गळा म्हणजे 7 इंचावरती फ्रंट नेक आहे आपला. त्याच्यानंतर 1 इंचावरती कॉर्नरमध्ये खुणा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, आणि आपण राऊंड शेप देऊन गळा कट करणार आहोत. त्याच्यानंतर बघा इथं आपण टक्स पॉईंट टाकणार आहोत वरून. तर टक्स पॉईंट हा ब्लाऊजच्या पूर्ण उंचीनुसार आपल्याला टाकायचा असतो. तर मी इथं टक्स पॉईंट टाकलेला आहे 9.5 वरती. टक्स पॉईंट ऑलरेडी आपल्याला 9 इंचावरती पाहिजे, मी अर्धा इंच टाकलं आहे एक्स्ट्रा, कारण आपल्यावरती शोल्डरमध्ये अर्धा इंच कटिंग होणार आहे, शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर इथं आपण 4.5 इंचावरती खुणा करून घेणार आहोत. इथं पण आपण 4.5 इंचावरती खुणा करून घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर जे आपण पूर्ण उंची टाकलेली होती ना, त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने 2 इंचावरती खुणा करून घेणार आहोत आणि रेषा आखून घेणार आहोत. ठीक आहे. हे पहा आपण 2 इंचावरती एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपल्याला ते बेल्ट बनवणार आहोत, म्हणजेच योगपट्टी बनवणार आहोत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण टक्ससाठी 2.25 इंच टाकलेले होते बघा एक्स्ट्राचे, तेच आपण या इथं आपण टाकून घेणार आहोत ते 2.25 इंच. अशा पद्धतीने बघा 2.25 इंचावरती मी
खुणा करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जसं व्यवस्थित वाटेल तशा पद्धतीने आपण छान शेप देऊन घेणार आहोत. हे बघा, आपण प्रिन्स कटसाठी शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण खुणा करून घेतली आणि बघा ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच हे आपले शिलाई मार्जिन जाणार आहे. त्याच्यासाठी आपण अर्धा इंच सोडणार आहोत. त्याच्यासाठी बघा इथून आपण ज्या पद्धतीने आपण कटोरीला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवतो तशाच पद्धतीने इथं पण आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे. हे ठेवणं आवश्यक आहे. नकळत तुम्ही कट केला तर कमी पडणार आहे ब्लाऊज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. त्याच्यानंतर इथे बघा आपण अर्धा इंच पुन्हा एक्स्ट्रा ठेवून आपण ते कट करून घेणार आहोत. अर्धा किंवा पाव इंच आपण ठेवलं तरी चालू शकतं. ठीक आहे. त्याच्यासाठीच आपण 1 इंच पुढे आपण ठेवलं होतं, 1 इंच एक्स्ट्रा, कारण इथं आपलं थोडं पाव इंच कट करून जाणार आहे. अजून अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं होतं बघा. त्याच्यानंतर इथं आपण पाऊण इंच वरती घेऊन आपण योगपट्टीचा शेप देऊन घेणार आहोत. हुकपट्टीच्या साईडला पाऊण इंच आणि कमरेच्या शिलाईच्या इकडे आपण अर्धा इंच अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने बघा थोडंसं आपण पाव इंच इथं आपण अर्धा नाही पाव इंच आपण ठेवणार आहोत योगपट्टीसाठी. अशा पद्धतीने आपलं बेल्ट म्हणजेच योगपट्टीचा शेप तयार होईल. कटिंग करताना पण पूर्ण नीट लक्ष देऊन बघा, जेणेकरून कटिंग चुकलं तर आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडणार आहे. त्याच्यामुळे कटिंग देखील व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. इथं आपण फ्रंट साईडचा गळा मुंडा कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण पूर्ण कटिंग करून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती पॅटर्न ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर लगेचच आपण स्टिचिंग बघूयात. तर अशा पद्धतीने आपण अस्तरवरती कापडा ठेवून फ्रंट साईड पुढच्या साईडला ठेवून अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. स्टिचिंग करते वेळी पण काळजी घ्यायची, एकदम बाहेर नाही किंवा एकदम आतमध्ये नाही, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करेन मैत्रिणींनो की जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण प्रिन्स देखील हा कट आपण एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेली होती, म्हणून आपण इथं अर्धा इंच शिलाई देणार आहोत. इथं व्यवस्थित आपण शिलाई देऊन घ्यायचे. ठीक आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची तिथं आपण. त्याच्यानंतर आपण इथं ही एक पट्टी म्हणजेच बेल्ट पट्टी आपण अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेतलेली आहे. ठीक आहे.
ते आपण लॉक पद्धतीने आपण ते योगपट्टी लावणार आहोत. त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा अर्धा इंचावरती आपण बेल्ट लावून घेणार आहोत. जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला मैत्रिणींना समजत असेल किंवा माझा व्हिडिओ लक्षात येत असेल तर प्लीज कमेंट करून सांगत जा, किंवा तुमची काही फरमाईश असेल तर ती देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आपण जेणेकरून त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावरती बेल्ट पट्टी लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने योगपट्टी जोडून घेणार आहोत. आतमध्ये शिलाई येणार नाही याची आपण काळजी घ्यावी. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ओपन करून आपला बेल्ट तयार झाला आहे, म्हणजेच योगपट्टी तयार झालेली आहे बघा. त्याच्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग यावी म्हणून आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहोत बेल्टला, म्हणजे बेल्ट आपला अजून छान दिसेल. ठीक आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.